सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय माता दी। आपलं हार्दिक स्वागत आहे या पावन प्रसंगी। नवरात्री या आपल्या भारतीय परंपरेतील महान सणात आज आपण दुसऱ्या दिवसाचे महत्त्व जाणून घेणार आहोत। नवरात्री म्हणजे केवळ देवीची पूजा नाही, तर आत्मशुद्धी, साधना आणि भक्तीचा एक दिव्य उत्सव आहे। 9 दिवसात देवीच्या 9 स्वरूपांची उपासना केली जाते। प्रत्येक स्वरूपाचं स्वतःचं वेगळं महत्त्व आहे आणि साधकाच्या जीवनात या स्वरूपामधून सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि धैर्य प्रकट होतं। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची उपासना केली जाते, तर दुसऱ्या दिवशी पूजली जाते माता ब्रह्मचारिणी। ब्रह्म म्हणजे तपशक्ती, आत्मज्ञान, साधना आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी, तप करणारी। त्यामुळे ब्रह्मचारिणी देवी म्हणजेच तपस्विनी, संयम आणि साधनेचं मूर्त रूप। देवीचं स्वरूप अतिशय शांत आणि तेजस्वी आहे। उजव्या हातात जपमाळ तर डाव्या हातात कमंडलू आहे। या रूपाचं दर्शन घेतलं की आपल्याला तप, संयम आणि भक्तीचं सामर्थ्य जाणवतं। साधकाला या दिवशी मानसिक स्थैर्य, आत्मबल आणि वैराग्याची अनुभूती होते। आता पाहूया तिची कथा। हिमालयाचा राजा आणि त्याची राणी मैना ह्यांना एका दिव्य कन्येचा लाभ झाला। ही कन्या म्हणजे पार्वती। लहानपणापासूनच पार्वतीला भगवान शंकराची गाढ भक्ती होती। तिच्या मनात एकच ध्येय होतं, शिवलिंगाधारी महादेव यांना पती म्हणून मिळवणं। तिची भक्ती आणि निश्चय पाहून सर्व देवताही विस्मयचकित झाले। पार्वतीनं अत्यंत कठोर तप सुरू केलं। वर्षानुवर्षे उपवास केले, फळावळ खाल्ली, पानं खाल्ली, मग केवळ वायूवर उपजीविका केली। शरीर क्षीण झालं, पण मन मात्र तेजस्वी झालं। हजारो वर्षाच्या या तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी म्हणतात। तिच्या या तपामुळे अखेर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि पार्वतीच्या भक्तीला फळ आलं। ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा, संयम, आत्मविश्वास आणि परिश्रम केल्याशिवाय जीवनात कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही। माता ब्रह्मचारिणीच्या पूजेचं शास्त्रीय महत्त्वही खूप मोठं आहे। या दिवशी भक्तांनी साधेपणाने पांढऱ्या किंवा पिवळ्या फुलांनी देवीची आराधना करावी। अक्षता, फुलं, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करावं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवीचा नामजप। ओम देवी ब्रह्मचारिणे नमः हा मंत्र जपल्याने साधकाच्या मनातील अस्थिरता दूर होते, मन एकाग्र होतं आणि साधनेत प्रगती होते। ब्रह्मचारिणी देवीचा संदेश स्पष्ट आहे। खरी शक्ती बाहेरच्या वस्तूमध्ये नाही, ती आपल्या संयमात आणि आपल्या श्रद्धेत, आपल्या आत्मबलात आहे। जीवनात कितीही संकट आली तरी जर आपण मन शांत ठेवलं, साधना केली आणि संयम पाळला तर आपलं ध्येय नक्कीच गाठता येतं। नवरात्रीच्या या पवित्र दिवसात भक्त उपवास करतात, जप करतात, आरत्या गातात आणि आपल्या घरात दिव्य वातावरण निर्माण करतात। आरती आणि भजन गाताना संपूर्ण घरात देवीची ऊर्जा, शांतता आणि समाधान पसरतं। साधना करा, संयम ठेवा, आत्मबल वाढवा आणि श्रद्धेच्या मार्गावर चालत राहा। ब्रह्मचारिणी देवीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात नक्कीच शांती, समाधान, ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होईल। मित्रांनो, नवरात्री ही फक्त पूजा नाही, तर आत्मशुद्धीचा प्रवास आहे। प्रत्येक दिवस हा एका नवीन टप्प्याचा प्रतीक आहे। पहिल्या दिवशी आपल्याला स्थैर्य मिळालं, दुसऱ्या दिवशी संयम आणि साधना शिकायला मिळाली, पुढच्या दिवसात आपण देवीच्या वेगवेगळ्या रूपातून विविध जीवनमूल्य आत्मसात करणार आहोत। चला तर मग या दुसऱ्या दिवसाचं महत्त्व मनात बाळगून आपण पुढच्या दिवसाच्या प्रवासाला सिद्ध होऊया। देवी ब्रह्मचारिणी पवित्र चरणी आपल्या भक्तिभावाचा नमस्कार अर्पण करूया। मित्रांनो, तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या या
एका क्लिकमुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते. आज आपण नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचं महत्त्व आणि ब्रह्मचारिणी मातेची कथा जाणून घेतली. उद्या आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या माता चंद्रघंटा यांच्या महत्त्वाबद्दल आणि त्यांच्या अद्भुत कथा ऐकणार आहोत. पुढचा व्हिडिओ नक्की बघा, कारण तो अजूनही अधिक प्रेरणादायी आणि भक्तिभाव वाढवणारा असेल. जय माता दी.